गुड मॉर्निंग स्टुडंट्स, परत एक वेळेस विद्या आराधना अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या डेमो लेक्चरमध्ये आपण ॲटमॉस्फिअरिक प्रेशरबद्दल इन्फॉर्मेशन दिली. व्हॉट इज ॲटमॉस्फिअरिक प्रेशर? द प्रेशर एक्झर्टेड बाय ॲटमॉस्फिअर ऑन द सर्फेस ऑफ अर्थ. ॲटमॉस्फिअरिक प्रेशर फोर्स एक्सपिरियन्स्ड per unit area of earth surface is called atmospheric pressure. How it is measured? By using the instrument barometer. बॅरोमीटर वापरून आपण ते मेजर करतो. ओके, सी लेवलला ॲटमॉस्फिअरचं प्रेशर किती आहे? 1 ॲटमॉस्फिअर आहे. 1 ॲटमॉस्फिअर अहो ते ॲज्युम केलेलं प्रेशर आहे. मग 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे काय? सच अ प्रेशर विच कॅन सपोर्ट अ कॉलम ऑफ मर्क्युरी ऑफ 760 mm ऑफ Hg. That pressure is called 1 atmosphere. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे if certain pressure support a column of 360 mm 380 mm of Hg, then it should be half atmosphere. Height of mercury column ला atmospheric pressure directly proportional to height of mercury column. ते सगळं घेतलं, वेगवेगळे युनिट घेतले आपण. आता काय करूयात माहिती का? आजच्या लेक्चरला सुरुवातच तिथून करूयात. बॅरोमीटरमध्ये जर आम्ही वॉटर घेतलं तर ठीक आहे. मगाशी सांगितलं, मागच्या लेक्चरला आपण सांगितलं की बाबा मर्क्युरीच्या ऐवजी आम्ही दुसरा लिक्विड नाही वापरणार बॅरोमीटरमध्ये. मर्क्युरीजमध्ये ज्या क्वालिटीज आहेत त्या दुसऱ्या लिक्विडमध्ये नाही आहेत ना. दुसरे लिक्विड एक तर टेम्परेचर बदललं की फ्रीज तर होतात, नाही तर बॉईल तर होतात. वॉटरला तर घेऊ शकत नाही, लगेच फ्रीज होतं ते. त्याच्यामुळं मर्क्युरीला पर्याय नाही. पण समजा काही जण म्हटलं की 27 डिग्री सेंटीग्रेड आहे, 20 सेंटीग्रेड टेम्परेचर आहे, तिथं तुम्ही तर वापरू, ठीक आहे ना, तिथं वापरू शकतो. आणि ऐका, हे आपण ज्या व्हॅल्यू दिलेल्या होत्या त्या मर्क्युरी कॉलमच्या रिगार्डिंग होत्या. तिथं तुम्ही दुसरा लिक्विड घेऊ शकत नाही. म्हणून 760 mm नाही म्हणलं मी, 760 mm ऑफ Hg मर्क्युरी वापरायला पाहिजे. कोणी म्हटलं तर 760 mm ऑफ वॉटर घेतलं तर त्याला 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर म्हणता येणार नाही. मग आता आपल्यासमोर दुसरा क्वेश्चन रेज झाला ना की 1 ॲटमॉस्फिअर करस्पॉन्ड्स टू 760 mm ऑफ Hg. नो डाऊट. पण Hgच्या ऐवजी जर आपण वॉटर वापरलं तर त्या मर्क्युरी कॉलमची जशी हाईट 760 mm ऑफ Hg होती, वॉटरची किती असेल? ठीक आहे ना, तेच विचार करायला लागलोय मी आता. मी एक एक्सपेरिमेंट सांगतो, तुम्ही तो ॲनालाइज करा आणि मग एक्सप्लेनेशन द्या. सपोज हे आपण काय केलं, साईड बाय साईड 2 एक्सपेरिमेंट सेटअप केले. या जारमध्ये मर्क्युरी फिल केला आणि हे बॅरोमेट्रिक ट्यूब त्याच्यावरती मर्क्युरी फिल केलेली आणली आपण. ओके, हे वापरलं, हे मर्क्युरी आहे. आणि साईड बाय साईड म्हणजे सांगायचा अर्थ काय माहिती का? त्याच ॲटमॉस्फिअरला, दुसरीकडं नाही, हायर ॲल्टिट्यूडला नाही, त्याच ॲल्टिट्यूडला, थोडक्यात सी लेवलला म्हणा ना. हे पण सी लेवलला एक्सपेरिमेंट आहे, ठीक आहे, त्याच्या बाजूलाच मी ठेवतोय आता. हे दुसरा जार आहे. याच्यात काय घेतलं माहिती का? वॉटर घेतलं, वॉटर, मर्क्युरी नाही आता घेतलं. आणि हे जे बॅरोमेट्रिक ट्यूब आहे का, ग्लासची ट्यूब, आता या ट्यूबमध्ये आम्ही काय घेतलं? या ट्यूबमध्ये वॉटर घ्यायला लागलो. काय घ्यायलो? वॉटर. आता वॉटरमध्ये आणि या मर्क्युरीमध्ये डिफरन्स काय? भला मोठा डिफरन्स आहे. डेन्सिटी किती आहे? एका mlचं वजन 13.6 ग्राम. एका mlचं वजन 1 ग्राम. बघा डिफरन्स किती आहे, मर्क्युरीची डेन्सिटी आणि वॉटरची डेन्सिटी. मग आता मला एक सांगा, या इथं जर आपण वॉटर फिलअप केलं, ओके, तर ॲटमॉस्फिअरिक प्रेशरला हा कॉलम सपोर्ट करायचा आहे आणि त्याच ॲटमॉस्फिअरिक प्रेशरला हा कॉलम सपोर्ट करायचा आहे. आता बघा, ॲटमॉस्फिअरिक प्रेशरचा अपोनंट कोण आहे? इथं ॲटमॉस्फिअरिक प्रेशरचा अपोनंट आहे मर्क्युरी, हाय डेन्सिटीवाला. आणि इथं ॲटमॉस्फिअरिक प्रेशरचा अपोनंट वॉटर आहे, कमी डेन्सिटीवाला. म्हणजे थोडक्यात थिरॉटिकली पण आम्ही जज करू शकतो की मोर डेन्सिटीवाल्या लिक्विडची जी हाईट आम्ही त्या कॉलममध्ये सपोर्ट करू शकतो, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त हाईट या वॉटरच्या कॉलमची सपोर्ट करेल तेच ॲटमॉस्फिअर. किती ते सांगा, किती? हे आम्हाला पाठ झाला आता. सी लेवलला हे किती आहे? 760 mm ऑफ Hg आहे. हे हाईट किती आहे आता सी लेवलला ते काढायचे. मला एक सांगा, सी लेवलला
इथलं ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि इथलं ॲटमॉस्फेरिक प्रेशर कसं असेल? अहो सेम टू सेम असेल. सेम प्रेशर इथं पण अप्लाय होईल, सेम प्रेशर इथं पण अप्लाय होईल. बर, प्रेशर काढण्याचा फॉर्म्युला कोणता? अहो HDG. मग इथलं प्रेशर आम्ही जर काढायचं ठरवलं, कोणाचं? ॲटमॉस्फिअरचं. फॉर्म्युला काय? H × D × G. H म्हणजे काय? हाईट ऑफ मर्क्युरी कॉलम मल्टीप्लाइड बाय डेन्सिटी ऑफ मर्क्युरी मल्टीप्लाइड बाय ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता इथलं ॲटमॉस्फेरिक प्रेशर काढूयात. ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू हाईट ऑफ मर्क्युरी कॉलम नाही, आता हाईट ऑफ वॉटर कॉलम मल्टीप्लाइड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर मल्टीप्लाइड बाय ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. दोन्हीकडं सेम फॉर्म्युला, फक्त व्हॅल्यू वेगवेगळ्या आहेत. एक मिनिट, कोणत्या व्हॅल्यू वेगळ्या आहेत बघा मला हे सांगा बरं. हे काय हो? ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. हे काय? ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. म्हणजे दोन्ही इक्वेशनच्या लेफ्ट हँड साईड सेम आहेत ना. हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि त्याच्या बाजूलाच एक्सपेरिमेंट, हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर सेम टू सेम आहे. मग जर ॲटमॉस्फेरिक प्रेशर दोन्ही एक्सपेरिमेंटमधलं सेम असेल तर राईट हँड साईड आपण इक्वेट करूयात ना. H × D × G इज इक्वल टू H × D × G. पण फॉर्म्युला सेम जरी दिसत असला ना, व्हॅल्यू वेगवेगळ्या आहेत. हे कोणासाठी आहे? हे मर्क्युरीसाठी आहे. आणि हे कोणासाठी आहे? हे वॉटरसाठी आहे. वॉटर असू द्या नाहीतर मर्क्युरी असू द्या, 9.8 ते सेम व्हॅल्यू आहे, कॅन्सल आउट होईल. मग आता हाईट ऑफ मर्क्युरी आणि हाईट ऑफ वॉटर कॉलम सेम आहे का? नाही, हे व्हॅल्यू वेगवेगळे आहे. ओके, डेन्सिटी ऑफ मर्क्युरी, डेन्सिटी ऑफ वॉटर हे पण वेगवेगळं आहे. अहो आम्ही विदाऊट डुईंग एक्सपेरिमेंट, हा एक्सपेरिमेंट न करता वॉटर कॉलमची हाईट आता मोजू शकतो आम्ही. कसं काय? कारण सी लेवलला आम्हाला हा रेफरन्स माहिती आहे. मर्क्युरी कॉलमची हाईट माहिती आहे, मर्क्युरी कॉलमची हाईट माहिती आहे, मर्क्युरीची डेन्सिटी माहिती आहे, वॉटरची डेन्सिटी माहिती आहे. मग वॉटरच्या कॉलमची हाईट मोजणं काही अवघड नाही आहे. फॉर्म्युला कोणता वापरणार? हे पहा, हाईट ऑफ मर्क्युरी कॉलम इंटू डेन्सिटी ऑफ मर्क्युरी कॉलम इज इक्वल टू हाईट ऑफ वॉटर कॉलम इंटू डेन्सिटी ऑफ वॉटर कॉलम. आम्हाला काढायचं काय माहिती का? ह्याच्या शोधात आहेत. आम्हाला एक्सपेरिमेंट नाही करायचा. हे हाईट किती असू शकेल, म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर सी लेवललाच वॉटरचा किती मोठा कॉलम सपोर्ट करू शकतो हे काढायचंय. सगळ्या व्हॅल्यू आता इथं टाकूयात, माहीत आहेत ना. मग व्हॅल्यू काय? पण एक लक्षात घ्या, आता व्हॅल्यूचे युनिट तुम्ही याचं जे युनिट आहे तेच याचं युनिट ठेवा. याचं युनिट जे आहे तेच SI सिस्टीममध्येच घ्यावं असं काही नाही आहे. तुम्हाला हाईट कोणत्या युनिटमध्ये पाहिजे? मिलीमीटर का? हे पण मिलीमीटरमध्येच घ्या. डेन्सिटीचं इथलं युनिट सेम ठेवा. बाइंडिंग दुसऱ्या नाही आहेत. मग ठीक आहे, आम्हाला व्हॅल्यू माहिती असलेल्या याचं हाईट किती आहे सी लेवलला? 760 mm ऑफ Hg मल्टीप्लाइड बाय सांगा मर्क्युरीची डेन्सिटी. आपण सिंपल युनिटमध्ये घेऊयात, ग्रॅम पर ml मध्ये. मर्क्युरीची डेन्सिटी किती आहे माहिती का? ग्रॅम पर ml मध्ये 13.6 म्हणा ना थोडक्यात, 13.6 ग्रॅम पर ml. आता वॉटरचं तर हाईट बघायची आम्हाला कॉलमची आणि मल्टीप्लाइड बाय ज्या युनिटमध्ये ही डेन्सिटी एक्सप्रेस केला त्याच युनिटमध्ये ग्रॅम पर ml मध्ये वॉटर किती? 1 ग्रॅम पर ml हे आलं. म्हणजे थोडक्यात काय झालं माहिती का? ह्या दोन प्रॉपर्टी काय H आणि D इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. इथून इथं येताना डेन्सिटी कमी झाली, हाईट वाढते. कारण दोघांचं इक्वेशन सेम टू सेम आहे. H × D फॉर दिस एक्सपेरिमेंट, H × D फॉर दिस एक्सपेरिमेंट सेम. मग इथून इथं येताना डेन्सिटी वाढली, डेन्सिटी कमी झाली की हाईट वाढली. डेन्सिटी कमी झाली की हाईट वाढली. मग डेन्सिटी किती पट कमी झाली हो? डेन्सिटी 13.6 टाइम्सनी कमी झाली, हाईट 13.6 टाइम्सनी वाढेल. मग हे कॅल्क्युलेशन करा. हाईट ऑफ मर्क्युरी कॉलम हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलात, आन्सर किती येतं माहिती का? 10,330 युनिट काय? mm. आता Hg म्हणू नका, कारण हे कोणाच्या कॉलमची हाईट आहे? मर्क्युरीच्या. थोडक्यात
कन्क्लुजन सांगतो. सी लेवलला जर आम्ही बॅरोमीटरमध्ये मर्क्युरी फील केला तर ॲटमॉस्फिअरिक प्रेशर विल सपोर्ट a column of mercury of 760 mm, and same atmospheric pressure will support column of water having height 10,330 mm of Hg, or say हे कितीचा कॉलम आहे 0.76 मीटरचा. हा कितीचा कॉलम असेल 10.33 मीटरचा. समजलं? तर हे फरक पडतो. आता इथून पुढं लक्षात ठेवा, इथून पुढं कधीही तुम्हाला जर दुसऱ्या लिक्विडची किती हाईट येऊ शकेल असं जर दिलं तर हा रिलेशन वापरायचं. H1D1 इज इक्वल टू H2D2. आणि ऐका ना, कधी कधी काय करतात माहिती का तुम्हाला, फॉर एक्झाम्पल त्यांनी काय म्हटलं माहिती का, की बाबा एक इथंच विचारतो ना एक्झाम्पल, या वॉटरच्या कॉलमची हाईट 20.66 मीटर एवढी जर हाईट असेल, ॲटमॉस्फिअरिक प्रेशरमध्ये कन्वर्ट करा. लक्ष द्या, आता आपण असं नाही म्हणायचं 1 ॲटमॉस्फिअर करस्पॉन्ड्स टू 760 किंवा 0.76 म्हणूयात. मीटरमध्ये घेतो बरं, तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. मिलीमीटरच्या ऐवजी मीटरमध्ये 1 अँड सेम. 1 ॲटमॉस्फिअर इक्वल टू दिस मच मीटर, देअर फोर 0.76 मीटर, देअर फोर 20.66 मीटर इक्वल टू हाऊ मच ॲटमॉस्फिअर. हे रॉंग होईल. का रॉंग होईल माहिती का? ही व्हॅल्यू कोणाची आहे माहिती का? MM ऑफ Hg, सॉरी मीटर ऑफ Hg, वॉटरची नव्हे. वॉटरची व्हॅल्यू वॉटरला कम्पेअर करा, Hgची व्हॅल्यू Hgला कम्पेअर करा. मग आता काय करावं लागेल माहिती का तुम्हाला या वॉटरचं हे हाईट आहे ना, ती हाईट इकडे कन्वर्ट करावी लागेल. फॉर्म्युला कोणता? H1D1 इज इक्वल टू H2D2. हे कोण आहे? वॉटर आहे. ही साईड कोणती आहे? मर्क्युरी. तुमचं 1 ॲटमॉस्फिअर कोणाला रिलेटेड आहे? वॉटरला का मर्क्युरीला? मर्क्युरी. मग मर्क्युरीची हाईट काढा. वॉटरच्या कॉलमची हाईट किती आहे? 20.66. डेन्सिटी किती आहे? 1. याची डेन्सिटी किती आहे? तर 13.6 एवढी डेन्सिटी आहे. मग याची हाईट काय असायला पाहिजे? ते हाईट काढू शकता. आता ते हाईट काढू शकता, किंवा सरळ सिंपल लँग्वेजमध्ये सांगू. आता जर हे किती 0.76 मीटर आहे, तर त्यावेळेस हे होतं 10.33 मीटर. आता 10.33च्या एक्झॅक्ट डबल आलंय. मग हे डबल झालं की याचं पण डबल. याचं पण डबल जर झालं ना, तर मग तुम्हाला 1.52 मीटर म्हणावं लागेल. आणि 1.52 मीटरचं कन्वर्जन करावं लागेल. काय काय केलं परत सांगतो, लक्ष द्या. त्यांनी म्हटलं की वॉटरची हाईट ही एवढी आहे, वॉटर कॉलमची. मग प्रेशर कॅल्क्युलेट करा. वॉटरच्या हाईटवरून प्रेशर कॅल्क्युलेट होत नसतं. वॉटरच्या हाईटच्या कंपॅरेटिव्ह मर्क्युरीची हाईट किती ते काढा. कसं? तर हे बघा, आत्ता आपण प्रूफ केल्याप्रमाणे 10.33 मीटर जर वॉटरचा कॉलम असेल, इट करस्पॉन्ड्स टू 0.76 मीटर ऑफ मर्क्युरी. आता या एक्झाम्पलमध्ये किती दिलाय? तर 20.66 मीटर आहे वॉटर. मग आता तुम्ही सांगा, याच्या करस्पॉन्डिंग एवढा मर्क्युरीचा कॉलम आहे, तर याच्या करस्पॉन्डिंग किती? अहो सरळ डबल झाले. मग डबल झाले तर याच्या डबल करा, 1.52 मीटर. आणि आम्हाला चांगलं माहिती आहे की 0.76 मीटर म्हणजे 760 मिलीमीटर बरं, इक्वल टू 1 ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 1 ॲटमॉस्फिअर. मग याच्या हे डबल आहे म्हणल्यावर 2 ॲटमॉस्फिअर. समजलं? काही स्टुडंट तर असं पाठ ठेवतात, 10.33 मीटर ऑफ वॉटर करस्पॉन्ड टू 1 ॲटमॉस्फिअर. मग 20.66ला किती? त्यांना सोपं पडतं अशा पद्धतीनं. तर लक्षात ठेवा, मर्क्युरीच्या ऐवजी जर आम्ही दुसरा लिक्विड वापरला, तर त्या दुसऱ्या लिक्विडची जी हाईट आहे ती वेगळी येईल, मर्क्युरी एवढी येणार नाही. समजलं? अशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात. अजून एक क्वेश्चन मी तुम्हाला इथं विचारतो, मग बाकीचे क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. हे पहा, इथं एक्स नावाचं लिक्विड आहे, एक्स लिक्विड.
आणि हे मर्क्युरी आहे, मर्क्युरी बॅरोमीटरमध्ये 760 mm ऑफ जी याची हाईट आहे. त्याच सिच्युएशनला म्हणजे सी लेवललाच याची हाईट किती आहे समजा, एक याची हाईट विचारली आपणाला आणि डेन्सिटी जर दिली, याची डेन्सिटी किती आहे? याची डेन्सिटी आहे 13.6 आणि याची जर डेन्सिटी त्यांनी दिली, किती दिली? नियर अबाउट 6.53च्या दरम्यान दिली. आणि याच्या डबल किती येईल? हां, करेक्ट आहे. मग आता मला सांगा, इथून इथं येताना डेन्सिटी काय झाले? हाफ झाले. मग हाईट ऑफ कॉलम डबल होईल. कसं? फॉर्म्युला H1D1 कोणासाठी? मर्क्युरीसाठी इज इक्वल टू H2D2 कोणासाठी? एक्स नावाच्या लिक्विडसाठी. याची हाईट किती आहे? तर 760 mm आहे. मल्टिप्लाइड बाय डेन्सिटी किती आहे? 13.6 आहे. याची हाईट ते काढायची आहे. डेन्सिटी किती आहे? डेन्सिटी 6.53 आहे. मग 6.53 डिनॉमिनेटरला ना कॅन्सल करा, ॲन्सर येईल 1500 म्हणजे याच्या डबल ना. हे जर या इथून ओके या इथून इथं आणलं किती? 6.53. याच्या हे एक्झॅक्ट किती आहे? 2 टाईम आहे. मग झालं ना, याची हाईट याच्या डबल, डेन्सिटी हाफ, हाईट डबल, अशा प्रकारे. ठीक आहे. आता पुढचं आहे काही एक एक्झाम्पल म्हणून काही क्वेश्चन्स मी तुम्हाला सॉल्व करून घेतो. लक्ष द्या बरं. बरं, 1 मिनिट. हा क्वेश्चन सॉल्व करायच्या अगोदर मी वापस येतो. हा क्वेश्चन सॉल्व करायच्या अगोदर एक लक्षात ठेवा, काय की प्रेशर इज इक्वल टू H इंटू D इंटू G. हा जो फॉर्म्युला आहे का प्रेशर मेजर करण्यासाठीचा, तर या प्रेशरचं युनिट काय आहे ते हे ठरवणार. हे जर आम्ही SI सिस्टीममध्ये घेतले तर हे पास्कलमध्ये, म्हणजे माझं म्हणणं काय, हे जर मीटरमध्ये घेतलं, डेन्सिटी जर किलोग्रॅम पर मीटर क्यूबमध्ये घेतली आणि हे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये घेतलं, प्रेशर कशात येणार माहिती का? न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये, नाहीतर मग पास्कलमध्ये. दोन्ही वापरू शकता. समजलं का? म्हणून लक्षात ठेवा, माइंडमध्ये ठेवा. HDG याची व्हॅल्यू तुम्हाला प्रेशर कशामध्ये? पास्कलमध्ये मिळून देते. H कशामध्ये घ्यायचा, D कशामध्ये घ्यायचा, G कशामध्ये घ्यायचं ते सांगितलं. आता 1-2 न्यूमरिकल्स आपले जेवढे शक्य आहेत तेवढे घेऊयात. हे एक घेऊयात. डिटरमाइन द प्रेशर ॲक्टिंग ऑन A पॉईंट, B पॉईंट, C पॉईंट. A पॉईंट कुठं आहे? सरफेसला आहे बघा. हे कोणाचं लिक्विड आहे? हे मर्क्युरी लिक्विड आहे. ओके, मर्क्युरी लिक्विड आहे. B आणि पॉईंट C पॉईंट एकाच लेवलला आहेत. मग पहिलंच कन्क्लुजन करूयात, B पॉईंटवरती आणि C पॉईंटवरती अप्लाय होणारं प्रेशर सेम आहे. आता एक लक्षात घ्या, हे तुम्हाला मेन कोर्सला आल्यावर मी याच्याशी एक भरपूर सारे एक्झाम्पल घेतो. आता वेळ कमी आहे म्हणून मी घेऊ शकत नाही. तर एक लक्षात घ्या, हे मर्क्युरीचा कॉलम आहे, त्याच्या वर इथं ए आहे. मला हे सांगा बरं, एच्या वर कोण आहे? अहो एच्या वर तर एअर आहे. एअर म्हणजे ॲटमॉस्फिअर आहे. मग ए वर ॲक्ट करणारं प्रेशर म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणून प्रेशर ॲक्टिंग ऑन पॉईंट ए इज इक्वल टू ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. बरं, आणि त्यांनी ते व्हॅल्यू दिलेली आहे. किती? P पास्कल. किती? P पास्कल एवढी दिली आहे, एक कन्सिडर केलेली P पास्कल हे व्हॅल्यू दिले आहे. मग आता याची काढायची आहे. याच्या इथं आणि याच्या इथं प्रेशर किती आहे? कसं काढायचं माहिती का? 1 मिनिट. हे पहा, त्यांनी काय करतात माहिती का? हे हाईटची व्हॅल्यू देतात आणि ॲज वेल ॲज या लिक्विडची डेन्सिटी पण देतात. मग आपण काय करायचं माहिती का? एक लक्षात घ्या, या B पॉईंटच्या वर कोणाकोणाचं प्रेशर ॲक्ट करायला लागले? पहा ना, या B पॉईंटच्या वर या मर्क्युरी कॉलमचं प्रेशर ॲक्ट करायला लागले. ओके, आणि ॲटमॉस्फिअरचं प्रेशर पण ॲक्ट करायला. म्हणजे या इथं ॲटमॉस्फिअरचं प्रेशर आणि प्लस या मर्क्युरी कॉलमचं प्रेशर. म्हणून प्रेशर ॲट पॉईंट B इज इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट A प्लस प्रेशर ड्यू टू
मर्क्युरी कॉलम. समजलं का? तुम्ही जेवढं खाली येणार ना तेवढं त्याच्या डोक्यावरचं ओझं वाढायलं. मग आता कसं काढणार? प्रेशर ऍक्टिंग ऑन पॉइंट बी इज इक्वल टू प्रेशर ऍक्टिंग ऑन पॉइंट ए किती आहे? पी पास्कल. पास्कल 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 हे पास्कल मध्ये आहे म्हणले की हे पण पास्कल मध्येच येऊ द्यायचं. समजलं? बरं, हे पास्कल मध्ये आहे. पी पास्कल प्लस प्रेशर ड्यू टू मर्क्युरी कॉलम. अहो आमच्याकडे फॉर्म्युला आहे ना प्रेशर काढण्याचा, एच डी जी. म्हणून इथं लिहितो प्लस ब्रॅकेटमध्ये एच इंटू डी इंटू जी. एच म्हणजे हाईट. हाईट कशात घेणार? कंपल्सरी मीटरमध्ये, कारण एस आय सिस्टीम सोडायची नाही आता. का? तर हे पास्कल आहे. मग हे मीटरमध्ये घ्या, हे किलोग्रॅम पर मीटर क्यूबमध्ये घ्या, आणि हे मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये घ्या. झालं. जर समजा त्यांनी हे हाईटची व्हॅल्यू दिली किती? 7 हे व्हॅल्यू दिली सपोज 760 mm एवढी व्हॅल्यू दिली. आता व्हॅल्यू टाका. या इथं पी पास्कल आहे, मग याचं किती येईल? 0.76 मीटर येईल. हे 0.76 मीटर येईल. मर्क्युरीची डेन्सिटी माहिती आहे आम्हाला 13.5 इंटू 10⁻³ किलोग्रॅम पर मीटर क्यूब आणि 9.8. याचं कॅल्क्युलेशन परत एकदा किती येईल? याचं कॅल्क्युलेशन तर हे 1 ॲटमॉस्फिअर येईल बघा. आणि पास्कलमध्ये जर घ्यायचं झालं तर 101,325 पास्कल येईल. म्हणजे याचं व्हॅल्यू हे जर 760 असलं तर हे 1 ॲटमॉस्फिअर आलं किंवा 101,325 पास्कल आलं. तर या पद्धतीनं आपण हे यांच्या, आणि जेवढं प्रेशर बीवर आहे ना तेवढंच प्रेशर सीवर आहे. तर टाईम आपल्याकडे तेवढा नाही म्हणून आपण हे बाकीचे काही न्यूमरिकल घेत नाही. एक काम फक्त करतो, एक हा पॉईंट कधीही विसरू नका तुम्ही. 1 ॲटमॉस्फिअर नथिंग बट 760 mm of Hg. 1 atmosphere nothing but 76 centimeter of Hg. 1 atmosphere nothing but 0.76 meter of Hg. 1 atmosphere is nothing but 1.01325 into 10 to the power 5 Pascal, and 1 atmosphere is nothing but 1.01325 into 10 to the power 5 Newton पर मीटर स्क्वेअर. तुमच्या बुकमध्ये फर्स्ट पेजवरती हे युनिट सगळे लिहून काढा, वापरता येईल. 1 ॲटमॉस्फिअर इज नथिंग बट 101.325 किलो पास्कल. व्हॉट? किलो पास्कलमध्ये. 1 atmosphere is nothing but 760 torr, and 1 atmosphere is nothing but 1.01325 bar. Different units are there which are used to express the atmospheric pressure or say gas pressure. तर या दोन डेमो लेक्चरमध्ये आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय, ते कसं मेजर करतात, त्याचे वेगवेगळे युनिट काय, ते स्टडी केलं. हे फक्त इंट्रोडक्टरी पार्ट आहे. याच्यावरती ॲप्लिकेशन आहे ते आपण मेन कोर्समध्ये तुम्ही आल्यानंतर घेऊयात. थँक्यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग दिस डेमो.